कबूतरखाना प्रकरण आता थंडावलेलं आहे असं वाटत असताना आता जैन समुदायानं कबुतरांसाठी लढा सुरू ठेवण्याचा मानस केलेला आहे आणि या संदर्भात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी म्हणजे 11 ऑक्टोबरला करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेनं कबूतरखाने बंद केलेले आहेत, त्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समुदायानं प्रार्थना सभेचं आयोजन केलेलं आहे आणि यापुढे आंदोलनाची दिशा धर्मसभेमध्ये ठरवली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात काय नेमके अपडेट आहेत आणि कशी सगळी रणनीती ठरणार आहे, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सीमा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कबूतरखान्यांवरून गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये विशेषतः मोठा वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळालं आणि आता धर्मसभेचं आयोजन केले जाते, शांती सभा आयोजन केले जातात, काय नेमकी सगळी स्ट्रॅटेजी ठरतीये? नक्कीच अनुपमा, मुंबईतील कबूतरखाने बंद केल्यानंतर म्हणजे महानगरपालिकेनं या सगळ्या कबूतरखान्यांवरती कारवाई केल्यानंतर पुन्हा कशा प्रकारे कबूतरखाने मुंबईमध्ये सुरू करण्यात येईल यासाठी सातत्यानं जैन समुदायाकडनं प्रयत्न जे आहेत ते सुरूच आहेत। आता जवळपास 1 महिना उलटलेला आहे मुंबईतील कबूतरखाने बंद होऊन, मात्र तरीसुद्धा महानगरपालिका किंवा प्रशासनाकडे आपल्याला कशा प्रकारे मागणी करता येईल आणि कशा प्रकारे पुन्हा कबूतरखाने सुरू करता येईल यासाठी प्रयत्न सुरूच आहेत आणि ते प्रयत्न आजही आपल्याला पाहायला मिळतात। आता कबूतरखाने बंद केल्यानंतर ज्या कबुतरांचा मृत्यू झालेला होता त्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी 11 ऑक्टोबर रोजी दादरमध्ये धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेत त्यांच्या आत्म्याला म्हणजे कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे। आता एकीकडे प्रार्थना करत असताना पुढे कशा प्रकारे कबूतरखाने सुरू करण्यात येईल, कशा प्रकारे आंदोलन करायचं आहे, पुढे कशा प्रकारे मुंबई महानगरपालिकासोबतच राज्य सरकारकडे कशा प्रकारे मागणी करता येईल या संदर्भात याच सभेमध्ये चर्चा जी आहे ती केली जाणार आहे आणि सोबतच पुढील आगामी दिवसात होणाऱ्या आंदोलनाची दिशा सुद्धा याच सभेमध्ये ठरवली जाणार आहे। मागच्या महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठा तणाव निर्माण झालेला होता मुंबईमध्ये। कबूतरखाने जेव्हा बंद करण्यात येत होते, जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करत होते, तेव्हा जैन समुदायाचे जे नागरिक आहेत ते थेट रस्त्यावरती उतरले होते। मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईला सुद्धा ते जुमानत नव्हते आणि कबूतरखाने त्यांनी थेट म्हणजे कारवाई सीमा आणि या संदर्भात खरं तर एक राजकीय मुद्दा सुद्धा तो झाला होता, राजकारण सुद्धा या मुद्द्यामुळे चांगलंच तापलेलं होतं, त्यामुळे हे प्रकरण आता थंड होण्याची काही शक्यता दिसत नाहीये। काय नेमकं या सभांमध्ये होतंय ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा सीमा। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।